चला नमस्कार मित्रांनो, आज आहे 22 नोव्हेंबर आणि आपण चाललो आता पुण्यावरनं महाबळेश्वरला 2 दिवसाची बुकिंग आहे मित्रांनो। तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ राहणार आहे, शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाबळेश्वर, पाचगणी, वाई मधले पूर्ण जे कस्टमरला फिरण्यासाठी पॉइंट आहेत ना ते पॉइंट पूर्ण दाखवणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे आपण कस्टमर सोबत चांगलं वागल्याच्या नंतर कस्टमर आपल्या सोबत कसे वागतात हे तुम्हाला दाखवतो। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पहा। चला भेटूया नंतर। आता एकदा सीएनजी टाकतो इथं भूमकर चौकामध्ये। व्हिडिओ काढण्याच्या नादात थोडं इकडनं आलो मी, थोडं रॉंग साईड जाणार होतो, आता खूप फिरून यावं लागणार आहे मला। तर अशा प्रकारे आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि रात्री उशीर झाला होता मला यायला, 12:30-1 वाजले होते मुंबईवरून यायला। रात्री सीएनजी टाकणार होतो पण इथं खूप गर्दा होता, तर लक्ष्मी चौकामध्ये ड्रॉप होता शेवटचा आपल्याला। उबरची बुकिंग घेऊन आलो वडगाव शहरीमधनं। चला तर भेटू मित्रांनो। चला अशा प्रकारे मित्रांनो गॅस भरून निघालो होतो आपण भूमकर चौकात। इथे गॅस भरला, 672 रुपये आता बसला गॅस। आता तुम्हाला सगळे डिटेल मिळेल पहा मित्रांनो। आज महाबळेश्वरला जाणं येणं, फिरायच्या पॉइंटचं आणि गॅस किती लागतो, गॅस कुठं कुठं भरायचा, सगळे अपडेट मिळेल मित्रांनो। तर चला भेटू। कस्टमरचा 2दा कॉल आला, कारण 6च पिकअप होतं पण रात्री मी उशीर आल्यामुळे थोडं 40 मिनिटं इकडे तिकडे झाले आता। तर भेटू मित्रांनो पुढे आता। चला अशा प्रकारे मित्रांनो आपण पिकअप लोकेशनला पोहोचलो। ते हिंजवडीमध्ये शेल पेट्रोल पंपच्या बॅक साईडला जांभूळकर जिमच्या तिथं आहे। कस्टमर तर आणि काय आले नाही, खाली येतो म्हणले होते। चला पाहू तरी पण, ह्या गेटच्या आतमध्ये असतात। चला हे कस्टमर आहे इथं आपले आजचे। अशा प्रकारे आता निघू मित्रांनो आपण। गेट बंद आहे, कस्टमर बोलत आहे कारशी। चला चला हे आहे कस्टमर आपले। देख लो आपका आ गया हमारा चाय और ये है हमारे कस्टमर। हे पहा मित्रांनो, ही आहे आपली दुल्हन। थोडा काच साफ करतो एकदा, फॉग खूप पडत आहे आणि अशा प्रकारे आपला चहा पिणं झालाय। आता बस त्याला दुल्हनचा एकदा काच पुशितो आणि नंतर पुढचा अपडेट देतो तुम्हाला मित्रांनो।
आणि त्याला न्यायला जर खाली रिक्षा नाही मला 100 रुपये. चला अशा प्रकारे मित्रांनो सीएनजी भरलेला आहे. कारण मी भूमकर चौकातच भरला होता पण इथं बी भरून घ्यावं म्हणलं. हे टोरेंटोचा सीएनजी पंप आहे आणि बाजूला खेड शिवापूरचा टोल नाका आहे. टोल नाका क्रॉस केला की पहिला ब्रिज येतो. ब्रिज उतरला की लेफ्ट साईडला आहे. पुढे पण एक आहे पण पुढच्या भरोशावर नको म्हणलं आपलं इथं टाकून घ्यावं. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो टोरेंटोच्या सीएनजी पंपाला आहे ना प्रेशर जास्त असतंय आणि गाडी ॲव्हरेज पण देते जास्त. तर अशा प्रकारे भेटू आता. चला गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे आपला राजू भाई क्या बोला. आज आपण आलेलो आहेत महाबळेश्वरला. आज तारीख आहे 22 नोव्हेंबर आणि आपलं आता वाजले तर मित्रांनो 8:42 आणि आपण थांबलेलो आहेत आता पहिल्या लोकेशनला. हे वाईच्या पुढे आल्याच्या नंतर एक घाटामध्ये नाही का 1 नंबर क्लायमेट आहे फोटो वगैरे काढण्याचा. तर हे पहा मित्रांनो 1 नंबर. कोणी आलं तर इथं थांबा आणि जर कोणाला ॲड्रेस वगैरे माहीत नसला तर मी सांगतो मित्रांनो, कारण नाही का कस्टमर खुश होतात. पहा असं जर लोकेशनला थांबवलं ना तर कस्टमर 1 नंबर खुश होतात. आणि हा जो समोरचा डोंगर दिसतोय ना मित्रांनो हा आहे पॅराग्लायडिंगचा. बरं तिथं रेंटनं वगैरे करतात पण आता तर काय कोणी दिसत नाही. दुपारच्या वेळेस नंतर येतात नाही तर हे पहा मित्रांनो, हे खाली पहा पूर्ण डोंगर वगैरे आहे आणि खाली काही भाताची शेती पण करतात इथं लोक. आणि हे इकडं नारळाचे पण खूप झाड आहेत मित्रांनो. व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल पण इथनं दिसतं 1-2 एकर आहे. 1 एकर आहे एकीकडं आणि अर्धा एकर असल्यासारखं त्या बंगल्याच्या बाजूला नाही का दोन्ही साईडला आहे मित्रांनो. आणि हे पलकडीकडं गाव आहे कुठलं तरी, त्याचं काही नाव वगैरे माहीत नाही मला मित्रांनो. आणि नंतर आपण ह्या डोंगराच्या पॉईंटवर पण जाणार आहेत मित्रांनो. या पॉईंटचं काही नाव मला माहीत नाही आता लक्षात नाही, वर गेल्याच्या नंतर सांगेल मित्रांनो. तर अशा प्रकारे पहा 1 नंबर आहे मित्रांनो. कोणी पण जर आलं इकडं ना कस्टमरला आपली कॅबवाली घेऊन तर मित्रांनो इथं थांबा जरूर. आणि हे आहेत आपले कस्टमर आजचे, तर ते पण बरेच खुश झालेत आणि बरेच फोटोशूट वगैरे करीत आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो पहा हे सकाळी सकाळचं क्लायमेट खूप 1 नंबर आहे. कस्टमर खुश म्हणजे खुशच होणार मित्रांनो अशा ठिकाणी जर थांबवले तर. आणि हे आपली दुल्हन हे पहा आणि हे आहेत आपले कस्टमर. हाँ एक बार हाय कर दो भैया. ये है वो पॉइंट आपको वाटरफॉल वाला बोल रहा था ना, लेकिन वाटरफॉल बंद है शायद. हाँ ये है ना ये ये जो दिख रहा है ना छोटा इधर, हाँ वहाँ से आता है. बहुत बारिश होता है बारिश के टाइम में. हाँ और ये बोर्ड देख लीजिए, ये भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव, इंडिया का सबसे पहला बुक विलेज बिल्लार 3.3 किलोमीटर आगे से राइट में यही गांव है वो. तो इधर भी बहुत टूरिस्ट रुकता है लेकिन अभी वाटरफॉल चालू ही नहीं है. मानसून के टाइम. हाँ हे पहा मित्रांनो हे आहे वॉटरफॉल. छोटंसं बनवले फोटो काढण्यासाठी इथं नाही का जे टुरिस्ट लोक येतात ना त्यांच्यासाठी. हां आणि हे पहा आतमध्ये माशा वगैरे पण होता. तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही मला, पण हे पहा माशा वगैरे खूप येतात नाही का. रेड कलर येलो कलर या तिकडं पण येतात. मोबाईल पडला की कल्याणच होते आपलं पहा मित्रांनो, त्यामुळे भीतीनं असं थोडं लांब 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 काढायचो. हे पहा हे इथं आपलं कमळाचे झाडं हे येतात कमळ, पण याला काही नाही फुलं वगैरे आलेली नाही. हे अशा प्रकारे हे पहा मित्रांनो पाण्याचा पूर्ण असा पाठ काढून दिलेला आहे. आणि हे इकडं तुम्हाला काही पण जर विकत घ्यायचं असेल ना तर त्याचं सेक्शन इथं आहे. आणि हे आपले कस्टमर आता मस्त फोटोशूट वगैरे करीत आहेत. तर अशा प्रकारे आता हे पहा तिकडनं काय फोटो वगैरे नीट येत नव्हते. हे पहा 1 नंबर आहे मित्रांनो अशा प्रकारे आहे. आणि
इकडे पण कस्टमर फोटो वगैरे शूट करत आहेत. अशा प्रकारे मित्रांनो खूप ग्रीनली वगैरे आहे. आणि हे इकडं आहे पिझ्झा वगैरेचं सेक्शन. पिझ्झा आईस्क्रीम वगैरे नाही का, स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम, क्रीम आईस्क्रीम वगैरे मिळतं तिथं. आणि सगळ्यात खास म्हणजे इथलं पिझ्झाच आहे मित्रांनो, जे लाईव्ह पिझ्झा आपल्यासमोर बनवून देतात. तर अशा प्रकारे मित्रांनो हे गार्डन आहे छोटंसं त्यांचं. इथं जे टुरिस्ट लोक येतात त्यांना फिरण्यासाठी. आणि हे पहा कॅट, हे पहा तिला काहीतरी शिकार दिसते तिची. पहा तिची चाल कशी आहे मित्रांनो, कशी आहे चाल, एक नंबर. तिला शिकार दिसलेली आहे. तिला काहीतरी उंदीर वगैरे दिसलाय काय तिथं. हां हां, शिकार करायच्या तयारीत आहे ती. डिस्टर्ब केली, शिकार घातली तुम्ही तिची. पहा नाराज झाली, तिची शिकार गेली म्हणून. चला अशा प्रकारे बरेच आता इथं टुरिस्ट यायला आता सुरुवात झाली. सगळ्यात पहिलं आम्ही चालू होतं 1 नंबरला. आणि हे इकडं आपलं इथं चॉकलेट सेक्शन, चॉकलेटचे पाकिट वगैरे हे इकडे मिळतात घ्यायचं असेल तर. आणि फोटो काढण्यासाठी पण बनवलेलं आहे वाटतं हे फेलेरो रेन काहीतरी आहे पहा मित्रांनो अशा प्रकारे. आणि हे समोर तिकडनं एंट्रन्स आहे, गाडी बाजूला पार्क केलेली आहे. आणि हे इथं आलेलो आहेत आम्ही आता. तर चला अशा प्रकारे परत दुसरे व्हिडिओ काढू आता ते. चला आपले कस्टमर हल्लीत आता. आणि हे रेस्टॉरंट एरिया आहे इकडं. हा जो दिसतो हा रेस्टॉरंट एरिया आहे. आणि इकडं वॉशरूम आहे मित्रांनो. हे आहे वॉशरूमचा एरिया इथं आतमध्ये. क्लीन वगैरे आहे वॉशरूम बऱ्यापैकी. आणि अशा प्रकारे रेस्टॉरंट खूप मोठं आहे. तिकडे गेलं दाखवतो तुम्हाला. हे पहा मित्रांनो इकडे आहे हा यांचा रेस्टॉरंट एरिया. नाश्ता वगैरे, नाश्त्याचं तर काय आयडिया नाही, पण पिझ्झा आणि स्ट्रॉबेरी क्रीम आईस्क्रीम वगैरे नाही का, अलग अलग प्रकारचे आईस्क्रीम वगैरे मिळतात का. हे पाहिजे गिलास, हे स्टाफ त्यांचा आतमध्ये आहे. हे काचामुळे थोडं क्लिअर दिसत नसेल. आणि हा आहे कॅफेटेरिया एरिया त्यांचा नाही का, रेस्टॉरंट एरिया. इथं लोकांना बसण्यासाठी एवढं खास नव्हतं, आता बऱ्यापैकी चांगलं केलेलं आहे. आणि खूप मोठा एरिया आहे मित्रांनो. हे पहा इकडल्या साईडला पण आहे. आणि हे इकडे यांचा सँडविच, बर्गर, पिझ्झा, सूप पण मिळतं इथं. अशा प्रकारे मित्रांनो आपण आलेलो आहेत पहा. आपल्या आधी पण 2-4 कस्टमर दिसायला तिथं आलेले. तर हे आहे पहा मित्रांनो मॅप्रो गार्डन, झकास. आणि हे आहे आपला भाई, हाय कर भाई, हाय कर, हाय. हां. आणि हे इकडे आहे मित्रांनो स्ट्रॉबेरीचे झाडे लावलेली. पूर्ण मॅप्रो गार्डनची शेती आहे आणि स्ट्रॉबेरी प्लॅन्ट आहे त्यांचा. हे पहा तिकडं पण पूर्ण नाही का अशा प्रकारे पाहिजे. आता स्ट्रॉबेरी आणि आलेली दिसत नाही, म्हणजे एकदम हिरवी आहे, छोटी छोटी आलेली आहे. तुम्हाला काय व्हिडिओमध्ये नाही दिसणार, पण मला इथनं दिसत आहे नाही का, एकदम ग्रीन आहे नाही का, कच्चे जे म्हणतो आपण ते कच्ची स्ट्रॉबेरी आहे. तर अशा प्रकारे पहा मित्रांनो यांची स्ट्रॉबेरी फॉर्म आहे, स्ट्रॉबेरी फार्म. चला मित्रांनो आता दुसरा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो काढून. अशा प्रकारे झाला आता त्या स्ट्रॉबेरीचं झालं. तर हे पहा मित्रांनो हे आहे मॅप्रो गार्डनचा पिझ्झा सेक्शन. आणि हे भाऊ आहे आपला पिझ्झा बनवण्यासाठी 1 नंबर एक्सपर्ट. आणि हा आहे त्याचा जोडीदार. तर चला मित्रांनो अशा प्रकारे 1 मिनिट. चला मित्रांनो आपण आलो आता मॅप्रो गार्डनमध्ये. आणि ड्रायव्हर मित्रांसाठी सर्वात 1 नंबरची सूचना, मॅप्रो गार्डनला कधी पण इकडे आले ना महाबळेश्वरला, तर कस्टमरला इथं आणि जा मॅप्रो गार्डनमध्ये. त्यांना येत्या वेळेस सांगायचं नाही का की बरेच चांगले ब्रँड मिळतात तिथं आणि अलग अलग प्रकारचे फ्रेश मिळते काही पण. तर अशा प्रकारे आपण इथं आल्याच्यानंतर ड्रायव्हर लोकांसाठी गाडीचं लायसन, आपलं स्वतःचं लायसन किंवा गाडीची चाबी वगैरे इथे यांना दाखवायची, त्या रजिस्टरमध्ये एंट्री करायची. आणि आपल्याला मित्रांनो हे असं एक काही पण मिळतं नाही का, कधी जॅम असते, कधी हे असं काही पण अलग अलग प्रकारचं. आता एक कोकमचं आहे मला दिलेलं. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं ये जा आणि इथं यांना एंट्री वगैरे करून जा. तर चला मित्रांनो धन्यवाद. हे आपलं भाऊ आहे, नाव काय भाऊ? विवेक नाव आहे भैयाचं. कधी पण आले तर बिंदास इथं येता, पण कस्टमरला आणजा. आणि दिवसातनं एकदाच येता, इकडं किती बाऱ्या चक्रा मार जाऊ नका. चला भेटू नंतर आता, बाय. मित्रांनो निसर्गाची कमाल पहा. हे झाड कशाचं आहे आणि हे झाड त्याला कशाचं आलंय की छोटंसं. हे पहा त्याच्या मुळे आहेत. हे झाड आहे पहा अशा प्रकारे, म्हणजे त्याला कशाचाच आधार नाही, माती वगैरे काही नाही, तरी पण झाड आलेलं आहे मित्रांनो. ही आहे निसर्गाची कमाल, याला म्हणतात निसर्ग मित्रांनो.
खूप घनदाट एक नंबर जंगल आहे पहा. आता इथं नाश्ता करायला थांबलो होतो, तर इकडं वॉशरूमला आलतो बाजूला, तर सहज नजर गेली पहा मित्रांनो. तर हे झाड पहा, कमाल आहे निसर्गाचे मित्रांनो. चला मित्रांनो, आपण आलो आता लिंगमाळा वॉटरफॉल. पर हेड 25 रुपये इथं प्रत्येकाला तिकीट आहे. आणि हे आहे तिकीट घर. इथं 25 रुपये द्यायचे आणि तिकीट घ्यायचं आणि आतमध्ये एंट्री करायची मित्रांनो. हा अशा प्रकारे इथला गेट एंट्री करून जायचं इथं. तर आपण आता पुढे तुम्हाला दाखवतो. चला अशा प्रकारे मित्रांनो आपण आलोत लिंगमाळा वॉटरफॉलला आणि आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे. आणि इथनं आता दमदम जाऊ, कारण 10 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. अशा प्रकारे आता आपला प्रवास चालू झाला आहे. तर चला भेटू, तुम्हाला समोर दाखवतो लिंगमाळा वॉटरफॉल. तो हमें भी इंफॉर्मेशन मिलता है और कस्टमर लोगों को भी अच्छा लगता है. ये देख लीजिए, कस्टमर ने लिया है, अभी नाश्ता किया है और अभी खाने के लिए लिया फ्रूट. तो इस प्रकार से अभी हमारा जर्नी चालू हो गया है लिंगमाळा वाटरफॉल. देख लो, उसको क्या बोलते आप? ओ उसको क्या बोलते? उसको स्क्विडल. हाँ. चला अशा प्रकारे आपण आलेलो आहेत मित्रांनो दोहापाशी. दोहा आहे आणि वॉटरफॉल तिकडं आहे, पण तिकडं काही कोणी एवढं जात नाही लांब असल्यामुळं. 500 मीटर दाखवत होतं बोर्डवर, कारण मी प्रत्येक वेळेस आलो ना तर इकडंच आलेला आहे मित्रांनो, कारण तिकडं कधी गेलेला नाही. अशा प्रकारे आता कस्टमर आपले चाललेले भेद, कारण दगडं खूप अशी खालीवर यायचं हे पहा, आणि त्यांना सवय नसते चालायची अशी. तर अशा प्रकारे पहा, हे छोट्या बेबीला घेऊन तिकडे फोटो वगैरे काढायचे. आणि हे आहे पहा याला म्हणतात दोह. दोह म्हणजे काय आता आपल्याला तर माहीत आहे, पण ह्या लोकांना माहीत नसते, बाहेर जे असतात त्यांना. तर अशा प्रकारे पहा मित्रांनो, या डोहालाच हे लोक वॉटरफॉल म्हणतात. हे त्याच्यासाठी वॉटरफॉल आहे. आणि पाणी वगैरे स्वच्छ आहे पहा मित्रांनो. हे काय ते समोर असं तिकडं वाहत गेलेलं आहे. आणि आता पाणी थोडं खूप कमी आहे, थोडं नाही खूपच कमी आहे. आणि पावसाळ्याच्या टायमिंगला जर तुम्ही आले ना मित्रांनो, इथं पूर्ण हे पांढरा शिपीट दिसते पहा सगळं. तर अशा प्रकारे पहा, हे आहे डोह. तर कोणी बी कस्टमरला कधी घेऊन आले ड्रायव्हर भाऊ, तर इकडे घेऊन येता. या लोकेशनचं नाव आहे लिंगमाळा वॉटरफॉल. तर अशा प्रकारे चला भेटू. चला मित्रांनो, आपण आलेलो आहे इथं लिंगमाळा वॉटरफॉल. हे आहे पहा लिंगमाळा वॉटरफॉल. ह्याला डोह म्हणतात आणि वॉटरफॉल तिकडं पलकड आहे. तिकडं काय कधी मी जात नाही, कधी पण कस्टमर आले तर इथंच आणत असतो मी. आणि अशा प्रकारे ह्याचा प्रवाह पहा, इकडं असा वाहत जात आहे. आणि पाण्याची कॅपॅसिटी आता खूप कमी आहे मित्रांनो, कारण आता पावसाळा संपला आहे, त्यामुळे पाणी खूप कमी आहे. नाहीतर मी पावसाळ्यात पण बरेच वेळा आलेला आहे इथं मित्रांनो. तर हे जे तुम्हाला दिसतंय समोर पाणी पडायला 2-3 ठिकाणीवरनं, ते पूर्ण पांढरं शिपीट दिसते पहा मित्रांनो, एवढं पाणी असते. तर हे कुठनं पाणी येते मला पण आयडिया नाही, आणि मी कधी तेवढ्या खोलपर्यंत विचार कोणाला केला पण नाही. तर अशा प्रकारे हे पहा, आनंद घ्या लिंगमाळा वॉटरफॉलचा. तर बाकी अपडेट तुम्हाला नंतर मी देत राहील मित्रांनो. चला थँक्यू. हे पहा मित्रांनो, इथं वॉटरफॉलच्या मधोमध उभं राहिलो दगडावर. पाणी कमी असल्यामुळं काही आता प्रॉब्लेम नाही. आणि अशा प्रकारे पहा, आता हे पण व्ह्यूज एक नंबर निघाले. तर अशा प्रकारे पहा, आता हे आहे आपलं लिंगमाळा वॉटरफॉल महाबळेश्वर. तर अशा प्रकारे मित्रांनो, जेवढं होईल तेवढा प्रयत्न करायलो चांगले व्हिडिओ काढण्याचा. नवीन असल्यामुळं काही चुकलं तर ॲडजस्ट वगैरे करून घे जा. तर अशा प्रकारे पहा, हे आहे पाणी असंच वाहत इकडं जाते पहा मित्रांनो. पाण्याचा प्रवाह कमी आहे आता सध्या तरी. हे पहा, हे इकडं परत तसं समोर तिकडं वॉटरफॉल होते ह्याच पाण्याचा, पण ते जरा लांब आहे, त्यामुळं आम्ही काही तिकडे गेलेलो नाही. तर अशा प्रकारे छोटे ब्लॉग बनवायलो पहा मित्रांनो. बघत राहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज.